तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे, तर त्या वर्ग समीकरण प्रकरणातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे त्याच्यातला प्रश्न क्रमांक 14 त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न काय आहे 14. तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरना अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा जे मूळ शेत आहे त्याचं क्षेत्रफळ हे शेततळाच्या क्षेत्रफळापेक्षा 20 पट आहे. तर त्या शेताची लांबी आणि रुंदी तसंच शेततळ्याची बाजू किती येते, या 3 गोष्टी आपल्याला शोधायच्या. म्हणजे काय केलं, थोडक्यात एक आयताकृती शेत आहे, त्या आयताकृती शेतात त्यांनी काय केलं, शेततळ निर्मिती केली आहे त्याच्यात चौरस आकृती त्याच्यातच, आणि बाकी सगळ्या दिलेल्या अटी आहेत. तर सुरुवात कुठून करूया. तर जे मूळ शेत आहे, दिनेश यांचं मूळ शेत आहे, त्या शेताची रुंदी, ओके, तर रुंदीला किती मानूया आपण, एक्स मानूया, एक्स मीटर आहे. तर समजा त्या शेताची रुंदी एक्स मीटर आहे, तर लांबी कशी, लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा, दुपटीपेक्षा म्हणजे गुणिले 2, त्या दुपटीपेक्षा सुद्धा कितीनं जास्त आहे, 10 मीटरनं जास्त आहे. म्हणजे थोडक्यात किती येणार, 2x अधिक 10 मीटर, याला कंस टाकायचं. म्हणजे लांबी किती, एक्स, आणि रुंदी त्याच्या दुपटीपेक्षा कितीनं जास्त आहे, 10ने जास्त आहे, ते इथं दिलेलं आहे. तर ही लांबी आणि रुंदी आधी आपण एक्सच्या स्वरूपात लिहिली. आता शेताचं क्षेत्रफळ हे काय असतं, क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी, हे क्षेत्रफळ आहे ना. त्यामुळे लांबी किती आहे, एक्स आहे, सॉरी एक्स नाही आहे, लांबी आहे 2x अधिक 10, ही झाली लांबी. आणि रुंदी किती आहे, तर रुंदीला काय घेतलं आपण, एक्स. तर आता हे जर याच्या आतमध्ये गुणलं आपण, एक्स गुणिले 2x म्हणजे 2x चा वर्ग अधिक 10x मीटर. तर हे झालं क्षेत्रफळ, म्हणजे लांबी एक्स मीटर, सॉरी रुंदी एक्स मीटर, लांबी 2x अधिक 10 मीटर. मग क्षेत्रफळ काय येणार, लांबी गुणिले रुंदी, आणि तो गुणाकार करून हे आलं 2x वर्ग अधिक 10x. आता त्याच्या आतमध्ये चौरसाकृती शेततळ आहे, त्या शेततळाची लांबी किती आहे, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे, म्हणजे 1/3 गुणिले रुंदी किती आहे, रुंदीच्या 1/3 पट आहे. मग रुंदी किती आहे, एक्स, त्याच्या 1/3 पट, म्हणजे एक्स गुणिले एक किती येणार, एक्स, आणि छेदामध्ये 3 मीटर. आता चौरसाकृती शेततळाचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ काय, तर जी काही बाजू दिली आहे त्या बाजूचा किंवा बाजू गुणिले बाजू, मग बाजू किती दिली आहे, 1/3 गुणिले 1/3, तर गुणाकार केल्यावर काय येणार आहे, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, आणि 3 गुणिले 3 9. ओके, तर हे सगळं पहिल्यांदा शोधलं. आता त्यांनी दिलेल्या अटीनुसार मूळ शेताचं क्षेत्रफळ जे आपलं किती आलं, हे आलेलं आहे 2x वर्ग अधिक 10x, हे जे क्षेत्रफळ आहे ते शेततळाच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे. मग 20 पट म्हणजे 20 गुणिले शेततळाचं क्षेत्रफळ किती आलंय, एक्स वर्ग छेद 9. ओके, तर हे इथं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर प्रत्येकाला समजा दोन्ही बाजूस, पुढच्या स्टेपमध्ये करा तुम्ही हे, खालच्या स्टेपमध्ये प्रत्येक पदाला 2 न भागा. ओके, इथं प्रत्येक पदाला मी काय केलं, 2 ने भागलं. 2 ने भागल्यावर 2 ला 2 गेले, म्हणजे काय राहिले, एक्स, परत बे के बे, बे पंचे 10, एक्स वर्ग अधिक 5x, परत बे के बे, आणि बेंदा 20, म्हणजे इकडे किती येणार, 10x वर्ग, छेदामध्ये किती आहेत 9. तर हे जे छेदात 9 आहेत ते इकडे येतील, या दोघांना पण ते गुणिले होतील, म्हणजे किती येणार, 9x वर्ग अधिक 9 गुणिले 5 किती येणार, 45x बरोबर 10x वर्ग. तर आता काय करायचं, हे जे 9x वर्ग आहे त्याला इकडे आणायचं 10x वर्गकडे, आणि याला सुद्धा ह्या साईडला घ्यायचं, म्हणजे 10x वर्ग वजा 9x वर्ग, आणि हे अधिक 45x ह्या साईडला येऊन काय होतील, वजा 45x, आणि हे दोन्ही पण त्या साईडला गेल्यामुळं म्हणजे इकडे काय राहणार, 0. ते केल्यानंतर 10 मधून 9 गेले म्हणजे किती राहणार, 1x वर्ग. तर 1x वर्गाला नुसतं आपण काय लिहू शकतो, x वर्ग वजा 45x बरोबर 0. तर या दोघांमधनं जर x सामायिक घेतला आपण, तर तो येणार आहे x, जस्ट मिनिट, सॉरी,
एक्स सामायिक घेतला, एक्स वर्ग म्हणजे 2 आहेत, त्यातला एक सामायिक घेतला, एक शिल्लक राहिला. 45 एक्स कडनं एक्स सामायिक घेतला म्हणजे कोण राहिला? 45 बरोबर 0. आता या दोघांचा गुणाकार 0 म्हणजे एक तर एक्स 0 असेल किंवा एक्स वजा 45 काय असेल? 0. वजा 45 काय होणार? अधिक. तर 45 एक्स बरोबर 45. पण एक्सला काय मांडलं होतं आपण? तर रुंदी. आता रुंदी, शेताची रुंदी कधीही 0 असणार नाही. ओके, म्हणजे काय म्हणणार? एक्स बरोबर एक्स 0 नाही. इथं काय कारण लिहायचं? शेताची जी रुंदी आहे ती कधीही 0 येणार नाही, म्हणून एक्सची किंमत किती घ्यायची? 45. तर आता मग आपल्याला एक एक उत्तरं मिळत जातील. म्हणून समजा शब्द काढायचा उत्तरामध्ये. शेवटी काय लिहायचं? श्री दिनेश यांच्या शेताची रुंदी. शेताची रुंदी किती येणार? एक्सच्या ऐवजी काय म्हणणार? 45 मीटर. परत 45 मीटर असं शेवटी लिहायचं. त्यांची लांबी किती येणार आहे? शेताची लांबी 2 गुणिले एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचे? 45 अधिक 10. 45 दुनी 90 आणि 10 किती येणार? 100 मीटर. ओके, म्हणजे श्री दिनेश यांच्या शेताची लांबी किती येणार? 100 मीटर. रुंदी किती आली? 45 मीटर. आता शेततळ्याची बाजू किती आहे? 1/3 मीटर. मग आता एक्सची किंमत ठेवा. तर एक्सची किंमत ठेवणार आपण किती आले? 45. म्हणून हे वाक्य लिहायचं. श्री दिनेश यांच्या चौरसाकृती शेततळ्याची लांबी 1/3 हे लिहायचं. ओके, आणि मग 45/3 कारण एक्सची किंमत टाकायची. 45/3 म्हणजे 15 मीटर. म्हणजे शेततळ्याची लांबी 15 मीटर, शेताची रुंदी 45 मीटर आणि शेताची लांबी किती येणार? 100 मीटर. तर ही तिन्ही उत्तरं काय करा? सगळ्यात शेवटी लिहा तिथे.